पाटील. अभिषेक पाटील गोलंदाजीला जाते, गोलंदाजी करतील आणि स्ट्राइकला विवेक भंडारे. एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक चौकाराला कविश 100 रुपये, प्रत्येक चौकाराला केतन पाटील यांच्याकडनं 100 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि लगातार 3 म्हणजे सलग 3 षटकारासाठी हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक बंदर पाखाडी गावासाठी आहे. याची नोंद खेळाडूंनी घ्यायची आहे. तर जाऊया पुन्हा एकदा पांडुरंग कांबळे साहेब आणि मनोहर पाटील यांच्याकडनं मॅच जर बंदर पाखाडी संघ जिंकला तर 10 किलो चिकन. अभिषेक पाटील गोलंदाजी करतील. सर एक मिनिट, अजून एक सूचना आली आहे. जर NP स्पोर्ट्स हा सामना जर जिंकला तर प्रत्येक खेळाडूसाठी एक एक कोंबडी देण्यात येणार आहे. नितीन वारे यांचा फोन आलाय आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक कोंबडी आता जाहीर झाली आहे. ज्यांच्या नावाने असे खेळत आहेत NP स्पोर्ट्स त्यांचा कॉल आहे. बघा काय काय घडतंय. खूप पारितोषिक आपण पाहतोय. जाऊया पांडुरंग कांबळे साहेबांकडे. पहिला चेंडू विवेक भंडारीला आणि विवेक भंडारीनं मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या फलीवर चेंडू आलेला नाही. एक धाव काढलेली आहे. विवेक भंडारीने आपलं खातं खोललंय. संघाची धाव संख्या 1 व विवेक भंडारीची वैयक्तिक धाव संख्या 1. पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज आहेत अभिषेक. काशील तर होचले यांची कवटं बाकी आहेत. अभिषेक यांचा चेंडू आणि जबर टोलवलेला चेंडू आणि ह्या षटकार. करण बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल आपण देखील टाळ्या वाजवा त्याच्याकरिता, कारण आतापर्यंत प्रत्येक सामन्यात पहिला चेंडू त्यांनी षटकारच मारलाय. तर हा करण चव्हाण आहे आणि एक अर्धशतक देखील आहे त्याच्या नावात. आणि या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा जर कोणी कुठल्या असतील तर नो डाऊट आतापर्यंत करण चव्हाण, मॅन फ्रॉम चारकोप. दुसरा चेंडूचा सामना करते करण चव्हाण. एक षटका मारला आणि हा दुसरा मारण्याचा प्रयत्न परंतु त्यांच्या फळीवर चेंडू आला नाही. त्याने गुडघे टेकवला परंतु फळीवर चेंडू काय आलेला नाही. निर्धाव चेंडू, अवघड टप्प्याचा चेंडू होता. चव्हाण यांचा चेंडू आणि जबर टोलवण्याचा प्रयत्न केला. बॅट उगारली होती परंतु एक धाव काढली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न परंतु विवेक भंडारी आणि दुसरी धाव ही चोरटी धाव काढून टाकली. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. आणि सर इंजर्ड आहे यष्टीरक्षक जो आता आपण पाहतोय, पण इंजरी असल्यानंतर सुद्धा एवढ्या लांबवर त्यांनी ग्राउंड कव्हर केलं आणि तो बॉल गॅदर केला. म्हणजे चांगले एफर्ट्स, म्हणजे किती महत्वाची आहे जय हनुमान चषक हे दाखवून देत आहेत सर्वच खेळाडू. आता पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला असेल करण चव्हाण मारण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि जबरदस्त टोलवलेला चेंडू उंच दिशेने गेला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि हा झेल बाद झालेला आहे. करण चव्हाण. बंदर पकाडी संघाला पहिला धक्का बसलेला आहे. 200 रुपये 2000 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये, प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 200 रुपये. तर पहिला गडी बाद होतोय ज्याच्याकडनं अपेक्षा आपल्याला होत्या. सर्व प्रेक्षक देखील ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक होते तो करण चव्हाण मात्र परततोय निराश होऊन. आणि आता जबाबदारी आहे सौरभ सिंग आणि विवेक भंडारी यांच्यावर. पहिलं षटक आहे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकात 9. बॉल झालेत 5. 1 टू गो. मला वाटतं जेव्हापासून बंदर पकाडी हा मॅच खेळते तेव्हापासून हा पहिली वेळ आहे की 1.5 लाख रुपये पारितोषिक ठेवलेला आहे आणि हा आजचा खरोखरच सोनेरी दिवस आहे. ह्या तरुणाचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे, कारण का
की पुढचा चेंडू फलंदाज कोण गेला? सौरभ यांना चेंडू टाकतील आणि जबर टोलवला चेंडू, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातनं झेल सुटलेला आहे. याच बरोबर सौरभ यांना जीवदान भेटलंय. संघाची धावसंख्या झालेली आहे 10. सर एक गडी बाद. कांबळे साहेब, जर आपण पाहिलं तर सौरभला जे जीवनदान मिळालं ते किती घातक ठरू शकतं ही तर आता वेळच कळेल. मात्र 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये करण सारखा खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये परतलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 10. फक्त 10 आहे. त्यामुळे उर्वरित 12 बॉल्स आता फार महत्वाचे ठरणार आहेत. गोलंदाजीमध्ये कोण येणार, काय चर्चा होत आहे, क्लिंटनला आणणार का? कारण या अगोदर आपण अभिषेक याला पाहिलेला आहे आणि आता क्लिंटन येणार की कोण येणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. त्यामुळे पनवेल कांबळे साहेब या ठिकाणी देखील आपण पाहतोय ज्या प्रकारचं क्रिकेट आहे, गोलंदाजी फलंदाजी यामध्ये देखील एक चांगली चुरस आणि एक चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना देखील या ठिकाणी पाहायला मिळते. बंदर पकडीच्या खेळाडूने पहिल्या विनिंगमध्ये 94 धावा केल्या होत्या, दुसऱ्या विनिंगमध्ये 82 धावा केल्या होत्या, परंतु आता आपल्याला फक्त 3च षटक आहेत आणि या 3 षटकामध्ये 1 षटक तर संपलेलं आहे. फक्त 10 धावा झाल्यात आणि 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याची हा बंदर पकाडी संघाला गरज आहे. तर 3 चेंडूवर 3 चौकार, कोंबड्या किती 3 आणि 3 चेंडूवर 3 षटकार, तरी पण 3 कोंबड्या. तर 6 बॉल 6 षटकार, 6,000 रुपये मनोहर पाटील यांच्याकडून. क्लिंटन पहिला चेंडू या ठिकाणी फुलर लेन खोलवर टप्प्याचा चेंडू होता. केतन भंडारी त्या ठिकाणी आहेत, फील्ड करतात. 1 धाव, धावसंख्या 11. पुढचा आपल्याला खरोखर फायनल पर्यंत जायचं असेल तर हा टुकू चालणार नाही, कारण का आतापर्यंत षटकार मारत गेली आणि हा सेमीफायनलला पुढचा चेंडू सौरभला आणि सौरभ मारण्याचा प्रयत्नामध्ये फसकावला. विवेक भंडारी हा नामचीन फलंदाज आहे. विवेक भंडारी सगळे आतुरलेले आहेत की विवेक भंडारीचा षटकार पाहण्याकरता. विवेक भंडारी आणि गोलंदाज फसवण्याचा प्रयत्न करत आहे. क्लिंटन यांचे सडपातळ बांधा, 7-8 पावलाची रनिंग आणि क्लिंटनचा पुढचा चेंडू क्लिंटनचा विवेक यांना आणि विवेकने जोरात फटकारलेला चेंडू आणि चेंडू सीमा पार. त्याला आता यायचंय पुढे पारितोषिक घेण्याकरिता. लवकर यायचंय. कॅच नाहीये का? कोणी धरली कॅच? चला आलेत मला वाटतं. यायचंय मंचावर या, आपलं पारितोषिक घेऊन जा 200 रुपयांचं. वळूया पुन्हा एकदा आता मॅच कडे. झालेले आहे 17. पुढचा चेंडू क्लिंटन यांचा विवेक यांना आणि त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि तो तिथे चेंडू गेलेला आहे आणि दुसरा षटकार विवेक भंडारी यांचा. गावाच्या प्रेक्षकांना सर्वांना खरोखरच उत्साह दिलेला आहे आणि असंच षटकार हा मारत जावे. धन्यवाद सर. एकच मिनिट. आता पुन्हा एकदा षटकार आला तर मनोहर पाटील यांच्यातर्फे अतिरिक्त 500 रुपये देण्यात येतील आणि केतन पाटील यांच्याकडून 1000 जे पारितोषिक लावलं गेलंय ते तर आहेच. म्हणजे एकंदरीत 1500 रुपयांचं पारितोषिक आता आपल्या नावी करू शकतो विवेक भंडारी. मनोहर पाटील यांच्याकडून 500 आणि केतन पाटील यांच्याकडे 1000. भंडारी यांना आणि विवेक भंडारी परत मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 रनच काढलीत आणि 1 रनच त्यांना भेटलेले आहे, कारण का की तिकडे क्षेत्ररक्षण होतं.
संघाची धावसंख्या झालेली आहे 24. बॉल किती झाले? 24. संघाची धावसंख्या 24 आणि उंच दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक धावत आहेत. 1 धावला 2 धावला परंतु कुणाच्या हातात चेंडू भेटलेला नाही. 1 धाव काढली आणि दुसरी धावही काढून ते 2 धावा घेतलेल्या आहेत त्याने. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 26. संघाची धावसंख्या. सर्व प्रेक्षक आतापर्यंत थोडं 2 6 आले तेव्हा एकदम खुश झाले होते परंतु परत आणखीन प्रेक्षक गप्प बसलेले आहेत. कारण का की विवेक भंडारी यांना विनंती आहे की परत बंदरबागाडीच्या प्रेक्षकाला व सगळ्या ग्राउंड मधल्या प्रेक्षकाला आनंदाची एक बातमी खुश खबर द्यावी. पुढचा चेंडू दुसरा बॉलर आलेला आहे. तिसऱ्या ओव्हरचा ही तिसरी ओव्हर चालू आहे आणि तिसरा बॉलर आला मॅकमिलन गोविंद. पुढचा चेंडू विवेक भंडारी यांना आणि टोलवण्याचा प्रयत्न. थोडासा पुश केलेला चेंडू. 1 धाव काढली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. क्षेत्ररक्षकने चेंडू फेकला यष्टीरक्षकच्या हातात. यष्टीरक्षकने परत चेंडू फेकला. थँक्यू. पुन्हा एकदा आता सौरभसाठी एक अनाउन्समेंट आहे. सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. अजय 11 यांच्यातर्फे ज्या संघाकडून तो लोकल खेळतो आता त्यांच्याकडून 3000चं पारितोषिक असेल सौरभचं. यांनी देखील एक अर्धशतक पूर्ण केले या स्पर्धेत. संघाची धावसंख्या 27. पुढचा चेंडू मॅकमिलन यांचा आणि जवळ टोलवलेला चेंडू तिकडे आणि हा चेंडू सीमा पार. तेहतीस धावा मॅकमिलन गोविंद कुणाला तरी मॅकमिलन गोविंद यांचा चेंडू आणि जबर टोलवण्याचा प्रयत्न परंतु तो हंपायरच्या वरनं चेंडू गेला आणि हंपायर थोडासा खाली झुकला ना ते त्यांच्या डोक्यावर चेंडू लागला असता. संघाची धावसंख्या 34. लास्ट ओव्हर 3 चेंडू बाकी आहेत. मॅकमिलन गोविंद यांचा चेंडू आणि हा चेंडू अवघड टप्प्याचा चेंडू त्यांना टोलवता आलेला नाही विवेक भंडारी यांना आणि वाईट बॉल दिलेला आहे आणि कोणी पंचांनी वाईट बॉल दिला. त्याचबरोबर झाला 35. थँक्यू डीजे. आता 3 बॉल 3 षटकार जर आले तर 5000 मनोहर पाटील यांच्यातर्फे देण्यात येतील. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार 5000. 3 षटकार आणि हा 1 षटकार मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा षटकार नाही परंतु 4 गेलेला आहे. चालेल. जर आलाय आणि आता 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर आले तर नक्कीच केतन यांच्याकडून 2000 रुपयांचं ते पारितोषिक आहे ते तर ऑन आहेच. पण आता मनोहर पाटील यांच्यातर्फे 5000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले तर. यावेळेला चांगला चेंडू समोरच्या दिशेने फक्त 1च धाव. 1 धावेवरच समाधान मानावं लागलं त्यांना आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 42. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर आपल्याला बघायचं आहे मॅकमिलन हा कुठल्या दिशेला चेंडू टाकतील. बंदरबागाडीच्या ग्राउंड मध्ये
42 आणि मॅकमिलन गोविंद यांचा चेंडू जबर टोलला आणि हा 6 याच बरोबर यांनी देखील पोलाड आहे का? अरे बापरे, आता पोलाड आणि मलिंगा येत आहेत. मुंबई इंडियन्सचे हे दोन्ही खेळाडू जसे काम करत होते ना, आज हे देखील मैदानाच्या आत कॅच पकडण्याचं काम करतायत. चला लवकर यायचंय दोघांनी, आपण तुम्हाला पारितोषिक देणार आहोत. एका हाताने तो झेल पकडलाय. बंदर पकडी संघाने 3 षटकामध्ये 48 बनवलेले आहेत आणि जिंकण्याकरता 49 धावाची गरज आहे. तर बघायचं आपल्याला की खरोखर बंदर पकाडीचा संघ हा क्षेत्ररक्षण सजवण्याकरता उतरलेला आहे. एकोणपन्नास धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. सेमीफायनलची आपण ही मॅच पाहतोय. यानंतर महामुकाबला असेल, मेगा फिनाले. पाहूया आपला विभागातील हा संघ पुढे सरकावतोय का नाही. बंदर पखाडी हा संघ आता 49 धावा त्यांनी केलेल्या आहेत. आणि एका बाजूला NP स्पोर्ट्स उत्तन, त्यांच्या देखील प्रणेत्यांनी जे पारितोषिक लावलंय, जर हा सामना जिंकला त्यांनी तर प्रत्येक खेळाडूसाठी एक कोंबडा देण्यात येणार आहे. पाहूया आता NP स्पोर्ट्स की बंदर पखाडी, कुठला संघ पुढे जातोय. आणि 10 कोंबड्या जर समोरच्या प्रणेत्यांनी दिल्या तर मनोहर पाटील यांनी 10 किलो चिकन देण्याचं या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे. सागर 11 बंदर पखाडीचा संघाकरिता. आता पुन्हा एकदा पहिलं षटक घेऊन प्रणय कोळी येतोय बॉलिंग मार्कवर. बंदर पखाडीचा अजून एक दर्जेदार असा खेळाडू. आजच्या दिवसात आपण ग्लेन वैतीची देखील बॅटिंग पाहिली. काय उत्कृष्ट फलंदाजी केली. 8 बॉलमध्ये 32 धावा केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा तीच ओपनिंग जोडी मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील मैदानाच्या आत आता जात आहेत. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. मोठा सामना आहे, कारण लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहात. बंदर पखाडी गाव आयोजित जय हनुमान चषक. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व आकर्षक चषक, त्यासोबत द्वितीय पारितोषिक 50,000 व आकर्षक चषक. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मैदानाचा राजा आणि असेच वेगवेगळे पुरस्कार या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. अंपायरची भूमिका निभावत होते ते म्हणजे राजेश नार्वेकर आणि राकेश पाटील. यूट्यूब जर आपण पाहिलं तर फोर्स1 लाईव्ह यांच्यातर्फे थेट प्रक्षेपण होतं. समालोचक मी म्हणजेच गौरांग कदम आणि माझ्यासोबत राजेश कुळे सर. त्यासोबत विशेष सहकार्य म्हणजेच विवेक भंडारी, रोहित नार्वेकर, ग्लेन वैती, प्रणय कोळी आणि मनीष केनी. त्यासोबत आता आणि त्यांचा पूर्ण सर्व मित्र परिवार. प्रथम पारितोषिक नक्की ज्यांच्या सौजन्याने आपल्याला मिळालंय ते म्हणजे कैलासवासी अँथनी जोजिया वैती यांच्या स्मरणार्थ श्री किशोर अँथनी वैती यांच्याकडून प्रथम पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक कैलासवासी इडा अँथनी वैती यांच्या स्मरणार्थ श्री किशोर अँथनी वैती यांच्याकडून आपल्याला देण्यात आलंय. सामन्याला होते आता सुरुवात. एका बाजूला NP स्पोर्ट्स उत्तन तर दुसऱ्या बाजूला सागर 11 बंदर पखाडी. मॅचला सुरू होण्याआधी सर्वांनी एकदा बोला गणपती बाप्पा मोरया. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. पवनपुत हनुमान की जय. गावदेवी माते की जय. चला सामन्याला करूया सुरुवात. पारितोषिक आता पुन्हा एकदा येणार आहेत. 3 षटकांची ही मॅच. 18 बॉल 49 धावांची गरज. उत्तन की बंदर पखाडी. प्रणय यांचा चेंडू. पहिला चेंडू मॅकमिलनचा टोलवलेला चेंडू मॅकमिलनने. मोठा हिट 6 धावा. आणि पुन्हा एकदा आपल्याला तयारीत राहायचंय. HR स्पोर्ट्स
केतन पाटील यांच्याकडून जे काही पारितोषिक लावलेली आहेत त्यांना देखील आपण आता लुटताना आपली संधी असेल. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. व्हाईट बॉल असण्याची संधी होती असं वाटतंय मॅकमिलनला. रिव्ह्यू नाहीये मॅक, ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन असेल. शफल केल्यानंतर अजून एक लाईन आहे त्या ठिकाणी, ती व्हाईट बॉल नसेल. केतन पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा तीच ऑफर. विकेट घेतल्यास 500 आणि हॅट्रिक घेतल्यास 1000. प्रणय कोळी यांचा चेंडू आणि या वेळेला मॅकमिलन देखील अगदी हुशार, चाणाक्ष, चतुर. त्याला माहित होतं की जास्त बाहेर येऊन जर बॉल लीव्ह केला तर हा नक्कीच वाईड असू शकतो आणि तोच व्हाईट बॉल. हॅट्रिक साठी पुन्हा एकदा आता मनोहर पाटील देखील पारितोषिक लावत आहेत 2000 हॅट्रिक करिता. मॅकमिलन विरुद्ध प्रणय कोळी, दोन्हीही ब्रँडेड खेळाडू. यावेळेला उत्तमचा ब्रँड चमकतोय मैदानात. हा देखील बॉल निघून जाईल सीमा. आणि आता 13 धावा लगावल्या गेल्या स्कोर बोर्डवर. महत्वाची मॅच आहे. या सामन्यात विजेता संघ नक्कीच HR स्पोर्ट्स यांच्या विरोधात अंतिम फेरीत दाखल होईल आणि आपल्याला काही क्षणांमध्येच या लाख मोलाच्या स्पर्धेत विजेता संघ मिळणार आहे. पाहूया कुठला संघ पुढे सरकतोय. NP स्पोर्ट्स उत्तन की बंदर पकाडी. बंदर पकाडीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या जर समर्थक असतील तर मैदानात. एकदा आवाज होऊन जाऊ द्या. कमॉन, महत्वाची मॅच आहे. प्रणय कोळी आणि त्यांचा हा पूर्ण संघ मैदानाच्या आत आता प्रयत्न करतायत, पण त्यांच्या विरोधात उत्तनचा ब्रँड मॅकमिलन गोविंद चमकतोय. 3 चेंडूंमध्ये 13 धावा आतापर्यंत करत असताना पहिल्या षटकात चांगली कामगिरी मॅकची. अजून एक फटका त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न देखील होईल पण प्रयत्नाला यश नाही कारण चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. जय हनुमान चषक चौकार. यस जीजे. मध्ये आपण अशा चुका करू शकत नाही कारण या ठिकाणी प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू याचं एक महत्व आहे. आपण लाख मोलाची स्पर्धा खेळत आहे. प्रत्येक खेळाडू मैदानातला अगदी उच्च दर्जाचं क्रिकेट खेळून झालेला आहे. आता हॅट्रिक घेतली तर पुन्हा एकदा सेन्सेक्स वाढलंय. मनोहर पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आता देण्यात येईल हॅट्रिकला. आता प्रणय कोळी आणि विवेक भंडारी यांच्यामध्ये काहीतरी एक चर्चा आपण पाहतोय मैदानाच्या आत. गहन चर्चा. आता या मॅच मध्ये विकेट कशी प्राप्त करावी यावर नक्की चर्चा असेल. 17 धावा आता लगावल्या गेल्यात. 49 धावांची गरज असताना पहिल्या षटकात घणाघाती प्रहार होतोय आता प्रणय कोळीवर, पण एक चौकार मिसफिल्डचा देखील आपण पाहिला. मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील आपल्या गावाकरिता आणि गावाच्या नावाकरिता काम करत असताना मैदानात आता यशांच्या मागे येतोय रोहित नार्वेकर. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय पुढील 2 चेंडूंमध्ये. यावेळेला चांगला चेंडू, त्याला सन्मान दिलाय, फक्त फ्लिक करण्यात आलाय. करण चव्हाण आहेत तिकडे, चूक होणार नाही आणि परफेक्ट थ्रो कीपरच्या दिशेने. काय शोल्डर असेल करणचा आणि एकाच ऍक्शन मध्ये गॅदर आणि थ्रो आपण पाहिला. 19 धावा आता धाव फलक पुढे सरकतोय. 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. अजूनही प्रणय कोळीसाठी सपोर्ट आपण पाहतोय. टाळ्या होत आहेत त्याच्याकरिता कारण अजूनही प्रेक्षकांना माहित आहे की ही मॅच गेलेली नाही आणि मॅच बनवायची असेल तर विकेट आता आवश्यक. प्रणय यांचा चेंडू आणि यावेळेला बॅटची कड आणि हा निर्धाव आणि यावेळेला नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार. बॅटला नक्कीच बॉल आणि अनइव्हन बाउन्स आणि त्याचमुळे अजून एक चौकार. 22 धावा आता स्कोर बोर्डवर. ओव्हर टू यू डीजे. वाटतं नक्कीच दर्शन याला आपण पाहणार आहोत.
कारण या आधीच्या सामन्यांमध्ये देखील काय गोलंदाजी केली होती दर्शनने. आणि आता गरज आहे स्वतःचं मैदान, आपल्या गावचं मैदान आपण दररोज या ठिकाणी सराव देखील करता. तर 12 चेंडू 27ची गरज. HR स्पोर्ट्स आले असतील तर तयारीत राहा. या मॅच नंतर लगेच आपण आपला सामना सुरू करणार आहोत महाअंतिम फेरीचा. जय हनुमान चषकातील आपल्याला काही क्षणांमध्येच चॅम्पियन संघ देखील मिळणार आहे. कडे वळूया आपल्या नजरा, ज्या ठिकाणी आता 12 चेंडू 27ची गरज. प्रणय कोळीचं पहिलं षटक काहीसं मागणं, थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. अजूनही आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे. 12 बॉल 27ची गरज. दर्शन बॉलिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या डावात 22 धावा. मॅकमिलन अगदी तुटून पडला होता. दर्शनसाठी देखील आता टाळ्या होण्या गरजेचं आहे. दर्शन यांचा शतक हा महत्वाचं शतक ठरणार आहे बंदर पकडी करता. आणि काय नाही, झेल टिपण्याचा प्रयत्न होता पण एफर्ट आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राहुल मोरे होते त्या ठिकाणी. कारण अजून मी हरलेलो नाही, कारण मॅच अजूनही संपलेली नाही. एफर्ट चांगला होता राहुल मोरेचा आणि हवेत त्यांनी झेप घातली होती पण कॅच काही पूर्ण केला जाऊ शकला नाही. पण चांगला एफर्ट. आणि दर्दी आपले प्रसिका मैदानाच्या आत एफर्ट साठी सुद्धा देखील टाळ्या वाजवतायत. 11 बॉल 26ची गरज. बंदर पकाडीचा संघ मैदानात. 11 बॉल 26 धावा गरजेच्या. यावेळेला पुन्हा एकदा 30 दिशा, परिणाम तोच 4 धावा. पुन्हा एकदा सागर 11 बंदर पखाडी या संघाकडे जे त्यांना अपेक्षित होतं तसं काही घडताना दिसलेलं नाही आहे. पण दर्शन नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय पण नशिबाचे चौकार येत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 12 चेंडू 27ची गरज होती आणि आता 5 धावा आलेला आपण पाहतोय. दर्शन यांचा पुढचा चेंडू आणि यावेळेला टोलवलेला चेंडू लांबच लांब. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी आणि प्रेक्षकाला तुलाही नाही मलाही नाही घाल कुत्र्याला असंच आपण पाहतोय. दोघांमधून एक जरी कॅच पकडली असली तर 8 बॉल 9 बॉल आणि 16 धावांची गरज. वारंवार शॉर्ट बॉल हाताळताना दिसतोय दर्शन पण बॉलची लाईन आणि लेंथ अगदी नीटरित्या ओळखत शॉट मारताना पाहतोय आपण मॅकमिलन आणि अभिषेकला. आणि राजेश सर यांचा संघ पूर्ण नव्हता जेव्हा हे मैदानात आले. फक्त आणि फक्त 9 खेळाडू होते, त्यामध्ये ते आता इथेपर्यंत पोहोचले आहेत. यावेळेला चांगला चेंडू शफल करून सोडला. अगदी ब्लॉक होल. डॉट बॉल. अभिषेकला वाटलं की तो जास्त शफल करून हा बॉल लीव्ह करेल पण आपले पंच देखील तेवढे चतुर आणि चाणाक्ष. त्यांनी आधीच सांगितलं की शफल वाईड नाही आहे, क्रीज तुमच्यापासून अजून लांब जाईल. हा येतोय महत्वाचा डॉट बॉल. आता 8 बॉल आणि 16 धावांची गरज. पुढचा चेंडू अजून एक चांगला बॉल. प्रकारे चेंडू टाकला. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. पूर्ण 7 बॉल यांचा गडगडाट झालेला. 16 धावांची गरज. टाळ्यांचा गडगडाट आपण ऐकतोय आणि हा बॉल फार महत्वाचा. मेक और ब्रेक असा हा चेंडू. 7 बॉल 16 धावांची गरज. आणि या वेळेला पाहूया काय निर्णय येईल पंचांचा. नो बॉलचा म्हणजे आता फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवर फुल चर्चा होईल, फुल खर्चा होईल जर हा षटकार आला तर. उत्तन या गावातून सुद्धा सर्व प्रेक्षक जोडले गेले असतील आता फोर्स 1 YouTube लाईव्ह वर, कारण आतापर्यंत संघ चांगलाच खेळलाय. 7 बॉल 15 धावांची गरज. एका बाजूला दर्शन तर एका बाजूला अभिषेक पाटील. या वेळेला घुटना टेक, तमाशा देख आणि हा देखील बॉल सीमा रेषा पार. चौकार. यस जीजे.
हा चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर कालच्या दिवसात ज्यांनी गोलंदाजीचा स्तर उंचवला तोच अजिंक्य धुमाळ म्हणजेच कटर आता येतोय गोलंदाजी करिता. लेदर बॉल देखील त्याच दर्जाचा ते खेळतात. आता शेवटचे 6 बॉल 11 धावांची गरज. पाहूया कुठला संघ फायनलच्या मुकाबल्यात आपली जागा बनवेल. एका बाजूला NP स्पोर्ट्स उत्तन तर दुसऱ्या बाजूला सागर 11 बंदर पखाडी. 6 बॉल 11 ची गरज. बंदर पकाडीच्या प्रेक्षकांच्या सगळ्या मनामध्ये प्रार्थनेचा कल्लोळ चालू झालेला आहे. प्रत्येक जण हा प्रार्थना करतात. सहा बॉल 11. मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर सर्वच जण अगदी तयार. 6 बॉल 11 धावांची गरज. जय हनुमान चषक सेमीफायनलची ही मॅच. कालचा धडधड पुढचा चेंडू आणि हा पहिला चेंडू अगदी गतीमध्ये केलेलं परिवर्तन. कव्हरच्या दिशेने केलेला फटका राजच आहे त्या ठिकाणी. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. दुसरी ही धाव 2 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि आता 5 बॉल 9 धावांची गरज. 5-9 असं समीकरण. अजिंक्यनी नक्कीच जर हा सामना जर जिंकवला तर बंदर पखाडी गावात आज जल्लोष असेल. पूर्ण गाव आज मैदानात आलंय ही स्पर्धा पाहायला. 5 चेंडू 9 धावांची गरज. सेमीफायनलचा हा मुकाबला. NP स्पोर्ट्स बनाम सागर 11 बंदर पखाडी. 5 balls 9 runs रिक्वायर्ड. यावेळेला बिग हिट. आसमानी सफर करत बॉल निघून जाईल की काय. चांगला एफर्ट त्या ठिकाणी. आणि फक्त 1 धाव ऍड होईल. चला प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांनी सांगितलंय हा सेफ आहे. म्हणजे पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव. या एफर्ट साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या. कारण 5 धावा त्यांनी रोखल्या आहेत आपल्या संघाकरिता. अजिंक्य साडी आता नक्कीच टाळ्या वाजतायत. आवाज होतोय. रिव्ह्यू नाहीये कुठल्याच गोष्टीला. फक्त अंपायर रिव्ह्यू आहे भीमर करिता. त्या व्यतिरिक्त आपण कुठलाही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. चला लगेच सामना सुरू करूया. लवकरात लवकर. 4 चेंडू 8 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 4 बॉल 8 धावा. महत्वाचा हा सामना. पुढचा चेंडू हा चेंडू एकदम महत्वाचा चेंडू असणार. आणि हा यावेळेला शरीराला आधाळलाय. 1 आणि हा 1 धाव काढली. 1 धावेवर त्यांना कोणीही थांबवू शकलं नाही. शेवटचे 3 चेंडू 8 धावांची गरज. 7 धावांची गरज. लेग बाय होता नक्कीच. डीजे थोडा आवाज वाढवायचा आहे माईकचा प्लीज. आता आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. सेमीफायनलची महत्वाची मॅच आहे. डीजे निर्मल थोडा आवाज वाढवायचा आहे. 3 चेंडू 7 धावांची गरज. मॅकमिलन गोविंद ऑन स्ट्राइक. अजिंक्य धुमाळ गोलंदाजी मार्कवर. 3 बॉल 7 धावा. पाहूया कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. बिग हिट. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. आणि कॅच. हा संघ जेव्हा इकडे खेळायला आला मैदानाच्या आत त्यांच्याकडे फक्त आणि फक्त 8 खेळाडू होते. पण ते 8 खेळाडू असतानाही मॅकमिलन मैदानाच्या आत उतरला आणि पहिल्याच मॅच मध्ये 8 गडी देखील बाद केल्या आणि बॅटिंग देखील त्यांनी केलेली आहे. वेल प्लेड मॅक. आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. अजिंक्य आता तुझ्यासाठी पारितोषिक आलंय. मी पाहत होतो तुमचं लक्ष आहे का. आहे लक्ष. चला आता अजिंक्य करिता पारितोषिक. जर हा सामना जिंकवला तर थेट लंडन वरून पारितोषिक येणार आहे 2000 रुपयांचं.
साता समुद्र पार. 2 चेंडू आणि 7ची गरज. कंपल्सरी चेज. विपुल माल्या अजून एक उत्तमचा तडाखेबंद फलंदाज. पुढचा चेंडू आणि बिगिट! त्याच दिशेने यावेळेला तो हा यावेळेला मैदानात आलाय हा बॉल. हो हो वा. गुड. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर नशिबाची साथ मिळते बंदर पकडी संघाला. बजरंग की अजूनही मॅच संपलेली नाहीये. आता 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. सेमीफायनल कशी असावी तर अशी असावी आणि हे यश आहे बंदर पखाडी गावाचं. एकदा जोरदार पुन्हा टाळ्या वाजवा बंदर पखाडीकरांसाठी. आणि अजून एक पारितोषिक आले वायर करिता 5000 वायर साठी. नक्कीच हा षटकार असता पण आज वायरनी बंदर पखाडीकरांसाठी एक जीवनदान दिलंय. षटकार अडवलाय. आता हनुमंत नक्कीच पावलाय. मला वाटतं कालच्या दिवशी बंदर पखाडी प्रणय आणि पूर्ण संघ काल देवळात गेला असेल आणि आज त्यांना हनुमंत पावलाय. आता 1 चेंडू 6 धावांची गरज. अजिंक्य कटर धुमाळ. अजिंक्यची गोलंदाजी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे. उत्तन की बंदर पखाडी पाहूया काय घडतं या शेवटच्या चेंडूवर. 1 बॉल 6 धावा. टाळ्या वाजवत राहा. अरे टाळ्या. 1 बॉल 6 धावाची गरज. आणि हा आणि हा सामना जिंकलाय एनपी स्पोर्ट्स उत्तन या संघाने. व्हेरी वेल प्लेड.